सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 18 ओवी क्रमांक 1461 पासून आता सुरुवात करूयात. ये गीतेचा पाठू जो जाणे, तयाचैनी सांगा तीपणे, गीता लिहोनी वाहाणे पुस्तक मिशे. किंवा या गीतेचा नित्यपाठ करणाऱ्याच्या संगतीने असतो, अथवा पुस्तकाच्या मिशाने गीता लिहून लोकांस देतो. ऐसैसा मिसकटा संसाराचा चोहटा, गवादी घालीत चोखटा मोक्ष सुखाची. अशा प्रकारे प्राणीमात्रास सरसकट संसार बाजारात मोक्षमुखाचे सदावर्त घालतो. परी आकाशी वसावया, पृथ्वीवरी बैसावया, रवी दीप्ती रहाटावया आवारू नभ. आकाशात वास करण्याकरिता, पृथ्वीवर बसण्याकरिता, अथवा सूर्याच्या दीप्तीचा व्यवहार होण्याकरिता ज्याप्रमाणे आकाश सर्वांना आवार आहे, तेवी उत्तम अधम ऐसे सेविता कवणा तेही न पुसे, कैवल्यदाने सरिसे निववीत जगा. त्याप्रमाणे गीतेचे सेवन करणारास उत्तम अधम ही निवड न करिता सरसकट त्या सर्वांना मोक्षपद देऊन सर्व जगाला ती सुखी करीते. या लागी मागिली कुटी, भ्याला वेदू गीतेच्या पोटी, रिगाला आता गोमटी कीर्ती पातला. एवढ्याकरिता आपल्या मागल्या निंदेला भ्यालेला वेद गीतेच्या पोटात शिरल्यामुळे उत्तम कीर्तीला प्राप्त झाला. म्हणून वेदाची सुसेव्यता ते हे मूर्त जाण श्रीगीता, श्रीकृष्णे पंडुसुता उपदेशिली. म्हणून वेदांचेही सुसेवन करण्यास योग्य अशी ही मूर्तिमान गीता स्वतः श्रीकृष्णांनी पंडुसुत अर्जुन याला सांगितली. परी वत्साचे ओरसे, दुभते होय घरोद्देशे, जाले पांडवाचे निमिषे जगदुद्धरण. परंतु वासरांचे प्रीतीमुळे सर्व घरादाराला गायीच्या दुधाचे सुख मिळते, त्याप्रमाणे अर्जुनाच्या निमित्ताने सर्व जगाचा उद्धार झाला. चातकाचिये कवणे, मेघू पाणी एसी धावे, तेथ चराचर आघवे निवाले जेवी. चातकांची कळकळ मनात बाळगून मेघ पाण्याची वृष्टी करीतो, त्या वृष्टीने सर्व जगाचे जसे सहज सांत्वन होते. का अनन्य गती कमळा, लागी सूर्य ये वेळोवेळा, किम सुखिया होई जे डोळा त्रिभुवनींचा. अथवा एकनिष्ठ जे कमल, त्याला प्रफुल्लित करण्याकरिता वारंवार सूर्य उदयाला येतो, परंतु तेवढ्याने त्रिभुवनातील सर्व प्राण्यांच्या डोळ्यांना प्रकाश मिळाल्यामुळे सुख होते. तैसे अर्जुनाचे निव्याजे, गीता प्रकाशुनी श्रीराजे, संसाराये वढे थोर ओझे फेडिले जगाचे. या न्यायाने श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मिशाने गीता प्रकाशून जगाचे संसारा एवढे मोठे ओझे हलके केले. सर्व शास्त्र रत्नदीप्ती उजळीता हा त्रिजगती, सूर्यू नव्हे लक्ष्मीपती वक्त्राकाशींचा. सर्व शास्त्ररूपी रत्नाचे तेज या 3 लोकात प्रकट करणारा लक्ष्मीपती जो श्रीकृष्ण, त्याचे मुख हेच कोणी आकाश, त्या आकाशामध्ये गीताशास्त्र हा सूर्य उगवला नाही काय. बाप कुळ ते पवित्र, जेथींचा पार्थू या ज्ञानापात्र, जेणे गीता केले शास्त्र आवारू जगा. ज्या कुलात अर्जुनाने जन्म घेतला व या गीताज्ञानाला प्राप्त होऊन सर्व जगाला ज्याने गीताशास्त्राचे आवार घातले, ते कुल धन्य होय. हे असो मग तेणे सद्गुरु श्रीकृष्णे, पार्थाचे मिसळणे आणिले द्वैता. हे असो मग सद्गुरु श्रीकृष्णांनी आपल्या स्वरूपामध्ये मिसळून गेलेला पार्थ द्वैतभानावर आणिला. पाठी म्हणतसे पांडवा, शास्त्र हे मानले किंजीवा, तेथ येरू म्हणे देवा आपुलिया कृपा. त्यावर अर्जुनास भगवान म्हणतात की, तुला जे आम्ही गीताशास्त्र सांगितले ते तुझ्या मनाला पटले का, म्हणजे यथार्थ समजले का. तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, आपल्या कृपेने समजले. तरी निधान जोडावया, भाग्य घडेगा धनंजया, परी जोडिले भोगावया विपाये होय. भगवान म्हणतात, हे धनंजया, भाग्याने कदाचित ऐश्वर्याची जोड होते, परंतु जोडलेल्या ऐश्वर्याचा उपभोग कसा घ्यावा हे एखाद्यासच समजते. पै क्षीरसागरा एवढे, अविरजी दुधाचे भांडे, सुरा असुरा केवढे मथिता झाले. जोडलेले ऐश्वर्य प्राप्त होऊन कसे नाहीसे होते याविषयी भगवान उपपत्ती सांगतात की, जसे क्षीरसागरा एवढे निरुपम दुधाचे भांडे मंथन करण्याला देवदैत्यांना किती श्रम पडले, ते सायासही फळा आले, जे अमृतही डोळा देखिले,
परी वरीचिली चुकले जननेते. त्या श्रमाचे फळ जे अमृत तेही प्राप्त झाले, परंतु ते जतन करण्याची त्यांची हातोटी चुकली. तेथ अमरत्वा ओगरिले, ते मरणाची लागी झाले. भोगो नेणता जोडले, ऐसे आहे. अमर व्हावे म्हणून अमृत प्राप्त करून घेतले, तो तेच राहू दैत्यास मरणास कारण झाले. तर भोग कसा घ्यावा ही युक्ती जर कळली नाही, तर जोडलेल्याचा असा परिणाम होतो. नहुषु स्वर्गाधिपती झाला, परी रहाटी भांबावला. तो भुजंगत्व पावला, नेणसी काही. नहुष राजा यज्ञाधिक कष्टमय आचरण करून स्वर्गाचा अधिपती इंद्र झाला, परंतु तेथील वागणुकीची पद्धत न समजल्यामुळे भांबावून जाऊन सर्पयोनीत गेला. हे तुला माहीत नाही काय? म्हणून बहुत पुण्य तुवा केले तेणे धनंजया, आजी शास्त्र राजाईया झालासी विषयो. यास्तव हे धनंजया, तू बहुत पुण्य केल्यामुळे सर्व शास्त्रांचा राजा असलेले गीताशास्त्र सांगण्यास कारण झालास. तरी ययाची शास्त्राचेनी संप्रदाये पांघुरवनी, शास्त्रार्थू हानिकेनी अनुष्ठी हो. तर या शास्त्राचा वागण्याचा संप्रदाय समजून घेऊन मग शास्त्राप्रमाणे त्याचे अनुष्ठान कर हो. एरहवी अमृतमथना सारिखे होईल अर्जुना, जरी रिघसी अनुष्ठाना संप्रदाये विण. एरहवी अर्जुना, संप्रदाय सोडून जर त्याचे अनुष्ठान करावयास लागशील तर परिणाम अमृत मंथनाप्रमाणे होईल. गाय धड जोडे गोमटी, ते तैंची पिवो ये किरीटी, जय जाणीजे हातवटी सांजवणीची. हे किरीटी, गाय उत्तम मिळाली तरी तिचे दूध काढण्याची हातोटी माहीत असली तरच ती दूध देईल. तैसा श्री गुरु प्रसन्न होये, शिष्य विद्याही कीरलाहे, परी ते फळे संप्रदाये उपासिलिया. तसे सद्गुरूही प्रसन्न होतील व त्यांच्यापासून शिष्याला विद्याही प्राप्त होईल, परंतु संप्रदायाने गुरुसेवा केली तरच ती फळास येईल. म्हणून शास्त्री जो इये उचितू संप्रदायो आहे, तो ऐक आता बहुवे आदरेसी. म्हणून हे गीताशास्त्र प्राप्त करून घेण्याचा जो योग्य संप्रदाय आहे तो मी सांगतो, तो आदराने ऐक. श्लोक 67. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, न चाशुश्रूषवे वाचन, न च मायोभ्यसूयती. अर्थात, हे ज्ञान तू तपश्चर्या न करणाराला सांगू नयेस, तसेच जो माझा भक्त नसेल त्याला केव्हाही सांगू नयेस, आणि जो गुरु ईश्वर यांची शुश्रूषा करणारा नसेल त्याला सांगू नयेस, आणि जो माझी असूया करतो त्याला सांगू नयेस. तरी तू आहे जे पार्था गीताशास्त्र लाधले आस्था, ते तपोहीना सर्वथा सांगावे ना हो. हे पार्था, तुला या गीताशास्त्राची आस्थापूर्वक प्राप्ती झाली आहे ते तपोहीन मनुष्यास कधीही सांगू नको हो. अथवा तापसूही झाला, परी गुरु भक्ती जोढिला, तो वेदी अंत्यजू वाळीला तैसा वाळी. अथवा तापसीही मनुष्य असला परंतु तो गुरुभक्ती करीत नसेल तर वेदांनी जसा अंत्यजाला आपल्यापासून दूर केला आहे तसा त्याला तू दूर ठेव. ना तरी पुरोडाशू जैसा, न घापे वृद्ध तरी वायसा, गीता नेदी तैसी तापसा गुरुभक्तीहीना. अथवा यज्ञाचा अवशिष्ट भाग म्हणजे पुरोडाश जसा कावळा वृद्ध असला तरी त्यास घालीत नाही, तसे हे गीताशास्त्र गुरुभक्ती न करणाऱ्या तापसासही सांगू नको. का तपही जोडे देही, भजे गुरुदेवांच्या ठाई, परी आकर्णही नाही चाड जरी. किंवा शरीराने तपही करीत असून गुरु देव यांचीही भक्ती जो करीतो, परंतु श्रवणाची ज्याला इच्छा नाही, तरी मागील दोही अंगी उत्तम होय कीरजगी, परी या श्रवणा लागी योग्यू नोहे. तप व गुरुभक्ती ह्या दोन अंगांनी जरी तो योग्य आहे तरी श्रवणाची इच्छा नसल्यामुळे तो गीताशास्त्र ऐकण्यास योग्य नाही. मुक्ता फळ भल तैसे हो, परी मुख नसे तव गुण प्रवेशे तेथ काही. उत्तम मोती असून जर त्यास वेज पाडले नसेल तर त्यात सोन्याचे सूत घालून दागिना करता येईल काय? सागरू गंभीरू होये हे कोण ना म्हणत आहे, परी वृष्टी वाया जाये झाली तेथ. समुद्र गंभीर आहे हे कोण नाकारील, परंतु त्याच्यावर पाऊस पडला असता तो जसा व्यर्थ जातो. धालिया दिव्यान्न सुवावे, मग जे वाया धाडावे,
ते आर्तिका न करावे उदारपण. तृप्त झालेल्या मनुष्याच्या पानात पक्वान्ने वाढून ती वाया दौडावी, त्यापेक्षा तीच पक्वान्ने क्षुधित मनुष्यास घालून आपले औदार्य का न प्रकट करावे. म्हणून योग्य भलतैसे होतू परी चाड नसे, तरी झणे वानी वसे देसी हे तया. म्हणून सर्व रीतीने योग्य असून जर श्रवणाची इच्छा नसेल तर हे गीताशास्त्र मागील 2 गुण पाहून अकस्मात त्यास सांगशील हो. रूपाचा सुजाणू डोळा ओढवू ये काही परिमळात, जेथ जे माने ते फळा तेथची येगा. रूप जाणण्याविषयी शहाणा जो डोळा तो फुलाचा वास घेण्यास योग्य होईल काय. ज्याची जी योग्यता असेल तेथेच त्याचा उपयोग होईल. म्हणून तपी भक्ती पाहावे ते सुभद्रापती, परिशास्त्र श्रवणी अनासक्ती वाळावेची ते. म्हणून हे सुभद्रापते, तपस्वी गुरु व देव यांची भक्ती करणारा असूनही जर शास्त्र श्रवणाविषयी त्यास आवड नसेल तर त्याचा त्याग करावा. ना तरी तपभक्ती होऊनी श्रवणी आरती, आथी ऐसी ही आयती देखसी जरी. तपस्वी व गुरु आणि देव यांची भक्ती करणारा असून शास्त्र श्रवणाची इच्छा आहे असा मनुष्य सर्व प्रकारे युक्त असलेला जरी तुला आढळला तरी गीताशास्त्र निर्मिता जो मी सकळ लोकशास्ता, तया माते सामान्यता बोलेल जो. तरी सकळ लोकांचे शासन करणारा जो मी, त्या मला साधारण मनुष्याप्रमाणे तो समजेल. माझ्या सज्जनेसी माते पै शून्याचे निहाते, एक आहाती तयांते योग्य न म्हण. तसेच माझी व माझ्या सज्जनांची छिद्रे बाहेर काढून निंदा करेल तोही हे शास्त्र ऐकण्यास योग्य नाही असे समज. तयांची एर आघवी सामग्री ऐसी जाणावी, दीपे विण ठाण दिवी रात्रीची जैसी. त्याची इतर सर्व सामुग्री कशी आहे म्हणशील तर रात्री दिव्याचे ज्योतीशिवाय तेलवातीने भरलेली ठाणवई जशी व्यर्थ होय. अंग गोरे आणि तरुणे वरी लेईले आहे लेणे, परी एक लेनी प्राणे सांडिले जेवी. ज्याप्रमाणे एखादा तरुण मनुष्य गोरापान असून त्याच्या अंगावर दागिनेही घातलेले असून जर त्यात जीव नसेल, सोनयाचे सुंदर निर्वाळिले होय घर, परी सर्पांगणाद्वार रुंधले आहे. सोन्याचे सुंदर व प्रकाशित घर असून जर त्याच्या दारात नागिण बसलेली असेल, निपजे दिव्यान्न चोखट, परी माझी असे काळकूट, असो मैत्री कपट गर्भिणी जैसी. उत्तम अन्न तयार केलेले असून जर त्यात विष मिसळलेले असेल अथवा कपटाने भरलेली मैत्री जर असेल तर ती जशी व्यर्थ. तैसी तप भक्ती मेधा तयाची जाण प्रबुद्धा, जो माझ यांची का निंदा माझीची करी. त्याप्रमाणे हे बुद्धिमान अर्जुना, जो माझी व माझ्या भक्तांची निंदा करीतो त्याचे तप, भक्ती व बुद्धी ही व्यर्थ आहेत असे समज. या कारणे धनंजया तो भक्तू मेधावी तपिया, तरी नको बापा इया शास्त्रा आतळो देवो. यास्तव हे धनंजया, जो भक्त बुद्धिमान असून तपस्वीही असला पण जर माझी व माझ्या भक्तांची निंदा करील तरी बापा त्याला या गीताशास्त्राचा स्पर्श होऊ देऊ नको. काय बहु बोलो निंदका योग्य स्त्रष्टया ही सारिखा, गीता हे कौतिका लागी ही नेदी. निंदकाविषयी आणखी जास्ती काय तुला सांगू. तो जरी ब्रह्मदेवाप्रमाणे प्रतिसृष्टी करणारा असला तरी त्याला कौतुकानेही गीताशास्त्र सांगू नको. म्हणून तपाचा धनुर्धरा तळी दाटोनी गाडोरा, वरी गुरुभक्तीचा पुरा प्रासादू जो झाला. म्हणून हे धनुर्धरा, ज्याने खाली तपरूपी दगडाचा पाया घालून वर गुरुभक्तिरूपी देवालय बांधले आहे आणि श्रवणेच्छेचा पुढा दारवंटा सदा उघडा, वरी कलशू चोखडा अनिंदा रत्नाचा. आणि श्रवणेच्छारूपी पुढील दरवाजा नेहमी उघडा ठेवून वर अनिंदारूप रत्नांचा उत्तम कळस लावला आहे. श्लोक 68. य इमं परमं गुह्यं मद्भक्तेष्वभिधास्यति, भक्तिं मयि परां कृत्वा मामे वैष्यत्य संशयः. अर्थात जो हे परमगुह्य ज्ञान माझ्या भक्तांच्या ठिकाणी सांगेल तो माझ्या ठिकाणी ज्ञानरूप श्रेष्ठ भक्ती करून मलाच प्राप्त होईल याविषयी मुळीच संशय ठेवू नको.
ऐशा भक्तालयी चोखटी गीता रत्नेश्वरू हा प्रतिष्ठी मग माझी या संसाटी तू कसी जगी. अशा उत्तम भक्तरूपी देवालयात गीतारूप रत्नेश्वराची स्थापना केल्यावर तुला माझी योग्यता या जगात प्राप्त होईल. का जे एकाक्षरपणैसी त्रिमात्रे केचिये कुशी प्रणव होता गर्भवासी सांकडला. कारण एका क्षरपणाने अकार उकार व मकार या 3 मात्रांच्या कुशीत जो ओंकार गर्भवासात अडकलेला होता. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.